सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 प्रकरण क्रमांक 14 कम्युनिकेशन या टॉपिक मध्ये येणारे अतिशय महत्त्वाचे 100 कन्सेप्ट आपण अतिशय वेगाने शिकत आहोत. कृपया बोर्डवर लिहिलेले प्रत्येक कन्सेप्ट महत्त्वाचा आहे, त्यामुळे हे लक्षात आपण ठेवला पाहिजे. ओके, मी जेवढं सांगतो तेवढंच तुम्ही करा. यू विल गेट द रिझल्ट, आय प्रॉमिस यू. आता 59 पर्यंत मी कन्सेप्ट सांगितलेला आहे. आता 60वा कन्सेप्ट आहे प्रॅग्मॅटिक्स. हा एक वर्ड आहे, तो कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये यूज करतात. प्रॅग्मॅटिक्स म्हणजे काय? प्रॅग्मॅटिक्स मीन्स स्टडीइंग द प्रॅक्टिकल यूज ऑफ साइन अँड देअर इम्पॅक्ट ऑन एव्हरीडे लाईफ इज कॉल्ड प्रॅग्मॅटिक्स. जे सिम्बॉल्स असतात, जे चिन्ह असतात, आपण म्हणतो सिम्बॉल्स किंवा चिन्ह. प्रॅक्टिकल यूज ऑफ सिम्बॉल्स, चिन्हांचा प्रॅक्टिकल रीतीने त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचा परिणाम एव्हरीडे लाईफ वरती कसा होत असतो, याच्याबद्दल अभ्यास करणारे शास्त्राला प्रॅग्मॅटिक्स असे म्हणतात. आता अथॉरिटेरियन म्हणजे एका व्यक्तीच्या हातात असलेले अधिकार, एकाधिकार. द लाइनियर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज अथॉरिटेरियन मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. या कम्युनिकेशन म्हणजे सांगणारा व्यक्तीच हा डॉमिनंट असतो, त्यामुळे त्याला अथॉरिटेरियन म्हणतात, लाइनियर मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. इथं 3 व्यक्तींचं नाव आपण लक्षात ठेवा. अल्गोरे निकोलस नेग्रोपोंटे अँड मॅन्युएल कॅसल. या तिघांना रेफर्ड टू ॲज नेट आयडिओलॉजिस्ट. या तिघांना नेट आयडिओलॉजिस्ट असे म्हणतात. द शॉनन अँड विवर मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. शॉनन आणि विवर या दोघांनी मिळून मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ कम्युनिकेशनचा शोध लावलेला आहे. या मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ कम्युनिकेशनला हे कशावरती आधारित आहे? इट वॉज बेस्ड ऑन ए लाइनियर सिस्टम ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या आधारे हे शॉनन अँड विवर यांनी मॅथमॅटिकल कम्युनिकेशनचा एक कन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे. रिअल टाइम कम्युनिकेशन म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट जो असतो, जे रिअल टाइम कम्युनिकेशन, सध्या घडत असलेल्या घटनाच्या आधारे त्याचा लाईव्ह टेलिकास्ट करणे. रिअल टाइम कम्युनिकेशन मीडियाला आपण सिंक्रोनस मीडिया असे म्हणतात. असिंक्रोनस म्हणजे समजा कालचा न्यूजपेपर जर आज आपण वाचन केलो ते असिंक्रोनस. गेल्या वर्षीचा न्यूजपेपर आज वाचन केलो तर असिंक्रोनस. लाईव्ह टेलिकास्ट जर आपण पाहत राहिलो तर त्याला सिंक्रोनस मीडिया म्हणतात. द सिम्प्लिफाईड कम्युनिकेशन मॉडेल. सिम्प्लिफाईड म्हणजे सिंपल कम्युनिकेशन मॉडेल कोणी सुरू केलेलं आहे? विल्बर सचरामन यांनी इनिशियली हॅड द एलिमेंट ऑफ एनकोडिंग सोर्स. या सिंपल कम्युनिकेशन मॉडेलमध्ये विल्बर सचरामन यांनी काय सांगतात? एनकोडिंग सोर्स एक वापरलेला आहे. एनकोडिंग सोर्स म्हणजे सोर्सचा एनकोड करणे. मेसेज फॉर ट्रान्समिशनसाठी मेसेजचा वापर करणे. आणि डिकोडर टू डिकोड द मेसेज. एखाद्या सिम्बॉलचा डिकोड करणे, सिम्बॉलचा माहितीमध्ये कन्वर्ट करून घेणे, हे सिम्प्लिफाईड कम्युनिकेशन मध्ये वापरतात. नेक्स्ट, इन कम्युनिकेशन संप्रेषणामध्ये 3 मेजर एरियाज ऑफ अनालिसिस. संप्रेषणामध्ये जर आपण अनालिसिस करायचं ठरलं तर 3 एरियामधून आपण अनालिसिस करू शकतो. 3 एरिया कोणकोणते? पहिले आहे सिमिओटिक्स, दुसरा आहे सिंटॅक्टिक. आहे तेच शब्द पाठ करा. सिमिओटिक्स, सिंटॅक्टिक अँड प्रॅग्मॅटिक्स. या 3 एरियामधून आपण एका घटकांचा अनालिसिस करू शकतो. कशामध्ये? कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये. थँक्यू सो मच. नमस्कार.